आता आपण क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करूयात. जो काही क्वेश्चन आहे तो विंटर 2025च्या आय स्कीमच्या पेपरला आपल्याला आलेला होता. क्वेश्चन काय दिला बघा, इफ 10% ऑफ द कॉम्पोनंट्स मॅन्युफॅक्चर्ड बाय कंपनी आर डिफेक्टिव्ह. त्या क्वेश्चन मध्ये आपल्याला सुरुवातीला कॉइन वगैरे काय शब्द दिसतोय का? नाही आहे. त्यामुळे आपल्याला पीची व्हॅल्यू कोणती घ्यायची? तर इथं 10% काहीतरी दिलं, म्हणजे 10% जे काय असणार आहे ती आपली पीची व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे पर्सेंटेजचं साइन आपल्याला घालवायचं आहे. म्हणजे काय होणार? 10 डिवायडेड बाय 100. आणि हे जर कॅल्क्युलेट टाकलात तर पी ची व्हॅल्यू किती होणार आहे तुमची? 0.1. म्हणजे आपल्याला पहिल्या स्टेपला काय करून घेतलं आपण? पी ची व्हॅल्यू 0.1 ही फाइंड आउट करून घे. त्याच्यानंतर काय दिलंय बघा, इफ 12 कंपोनंट सिलेक्टेड ऍट अ रॅन्डम. कंपोनंट सिलेक्ट केलेत, किती कंपोनंट त्यांनी सिलेक्ट केलेत? 12 कंपोनंट काय केलेत? सिलेक्ट केलेत. त्यामुळे एन ची व्हॅल्यू किती असणार आहे? 12 असणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला पी ची व्हॅल्यू मिळाली, एन ची व्हॅल्यू मिळाली. आता पुढे कंडिशन काय दिली बघूयात. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ऍटलीस्ट 2 विल बी डिफेक्टिव्ह. म्हणजे काय फाइंड आउट करायचं आहे? प्रोबॅबिलिटी फॉर ऍटलीस्ट 2 डिफेक्टिव्ह कंपोनंट. कमीत कमी 2 कंपोनंट डिफेक्टिव्ह असण्याची आपल्याला काय करायचं आहे? प्रोबॅबिलिटी काढायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पहिला काय करायला पाहिजे? फॉर्म्युला लिहून घ्यायला पाहिजे. मग इथे लिहिणार काय आपण? युजिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन चा फॉर्म्युला काय? आपल्याला फॉर्म्युला पी ऑफ एक्स इज इक्वल टू आर इज इक्वल टू एन सी आर इंटू पी रेस टू आर इंटू ब्रॅकेट 1 मायनस पी रेस टू एन मायनस आर. फॉर्म्युला आपण काय करून घ्या? बॉक्स करून घेऊया. ठीक आहे. बॉक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं? ऍटलीस्ट 2 डिफेक्टिव्ह फाइंड आउट करायचे आहेत. मग आपल्याला काय करायचं होतं बघा, प्रोबॅबिलिटी फॉर ऍटलीस्ट 2 डिफेक्टिव्ह कंपोनंट साठी प्रोबॅबिलिटी काढत असताना लास्ट एक्झाम्पल मध्ये काय बघितलं होतं? ऍटलीस्टच्या समोर जो काय अंक आहे तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे. पी ऑफ 2, पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 हे कुठपर्यंत करायचं आहे हो? तर पी ऑफ एन पर्यंत. एन किती आपल्याकडे? 12. म्हणजे इथे शेवटचा नंबर कोणता असणार आहे? पी ऑफ 12. आता एक लक्षात येते का बघा, पी ऑफ 2, पी ऑफ 3, पी ऑफ 4, पी ऑफ 5 असं अप टू 12 पर्यंत आपल्याला एवढ्या वेळा फॉर्म्युला वापरण्यापेक्षा, कोणता हा फॉर्म्युला वापरण्यापेक्षा आपण ह्याला सेकंड ऑप्शन आहे, मग ह्याला दुसरा पर्याय काय असणार आहे? मी तो ऑर करतोय आणि आता ह्याला सेकंड ऑप्शन. एवढ्या वेळा शक्य नाही ना आपण एवढ्या वेळा फॉर्म्युला लिहून ते कॅल्सीवरून टाईप करून आन्सर करणं. ह्याला सेकंड पर्याय काय आहे? या 2 च्या अगोदरची नंबर. 2 च्या अगोदर कोण आहे? 1. त्याच्या अगोदर कोण आहे? 0. आणि त्याच्या अगोदर मायनस 1 मायनस. म्हणजे आपण काय करतोय? 2 च्या अगोदरची नंबर कोणता? 1 आणि 0 हे कशामधून मायनस करायचे? 1 मधून. 1 मायनस, इथं सुद्धा मायनस. मग एवढ्या वेळा फॉर्म्युला वापरण्यापेक्षा आपण काय करणार? फक्त 2 वेळा फॉर्म्युला वापरणार. इथं लिहिताना लिहूयात 1 आहे असा मायनस पहिल्या ब्रॅकेटमध्ये हा आपला आर असणार आहे आणि मायनस मध्ये साइन आहे आणि परत दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे? हा सेकंड वाला आर असणार आहे. आता आपण काय करूयात? फॉर्म्युलामध्ये याच्या व्हॅल्यू पुट करूयात आणि आन्सर करूयात. हा 1 इथला मायनस आर ची व्हॅल्यू आपल्या पहिल्याच्यात किती आहे? 0 आणि पी आणि एन लिहिलेला आहे. फॉर्म्युला काय? एन सी आर. एन किती आहे? 12. सी आहे असा. आर ची व्हॅल्यू काय असणार आहे इथं? 0 इंटू पी रेस टू म्हणजेच काय? पी ची व्हॅल्यू आता 0.1 आहे. ठीक आहे. पी इंटू पी रेस टू काय आपल्याकडे? आर. आर काय आपल्याकडे इथं? 0. ओके. इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस पी. पी म्हणजेच काय? 0.1 रेस टू एन मायनस आर. एन काय आपल्याकडं? 12 मायनस आर काय आहे? 0. हा पहिल्या ब्रॅकेट मधला आपला आर असणार. आता दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये परत फॉर्म्युला बघा, एन आहे. एन म्हणजेच 12. सी आहे असा. आर ची व्हॅल्यू किती असणार आहे आता आपल्याकडं? 1 इंटू परत पी रेस टू आर. पी काय आपल्याकडं? 0.1 रेस टू आर. आर काय असणार आहे? 1 इंटू परत ब्रॅकेट 1 मायनस पी. पी म्हणजेच काय? 0.1 रेस टू एन मायनस आर. 12 मायनस आर ची व्हॅल्यू किती आपल्याकडे आता इथं? 1. ठीक आहे. हे आपण व्यवस्थित व्हॅल्यू पुट केल्यानंतर आता ह्याचा आन्सर काय येते ते बघूयात. 1 मायनस पहिल्या ब्रॅकेटचा आन्सर काय येते ते चेक करूयात. काय टाईप करायचं आपल्याला? 12 सी 0 इंटू ब्रॅकेट 0.1 रेस टू 0 into bracket 1 minus 0.1 bracket complete रेस टू 12 minus 0. आन्सर किती येते पहिल्याचं? 0.2824 मायनस. आता सेकंडचा आन्सर काय ते चेक करूया. 12C1 0.1 रेस टू 1 इंटू 0.1 रेस टू 1 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 0.1 रेस टू 12 मायनस 1. 12 मायनस 1. आन्सर येते याचा मायनस इथला हा असा हा 0.37
0.3765 ह्याचा आन्सर किती आला 0.3765. आता आपण काय करूया ते सगळंच टाईप करूया. 1 मायनस 0.2824 मायनस 0.3765 0.3765 टाईप केलेलं बरोबर आहे का? 0.2824 आणि 3767 ओके ठीक आहे. आन्सर आहे त्याचा आता 0.3411 म्हणजे ॲटलिस्ट 2 डिफेक्टिव्ह कंपोनंट मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आपले 0.3411. आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनच्या याच्या अगोदर 5 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपण काय करूयात क्वेश्चन नंबर 6 सॉल्व्ह करूयात. काय क्वेश्चन दिला बघा. इफ 20% ऑफ द बोल्ट प्रोड्यूस्ड बाय अ मशीन आर डिफेक्टिव्ह find the probability that out of 4 bolts drawn one is defective and second at most 2 are defective. हा जो काय क्वेश्चन आहे तो आपल्याला समोर 2025 च्या एक्झामला त्याचबरोबर वेटर 2024 च्या एक्झामला आलेला आहे. क्वेश्चन महत्वाचा आहे. आपल्याला जो काही क्वेश्चन दिला त्याच्यावरून पहिला काय करावं लागतं, आपल्याला पी ची व्हॅल्यू आणि एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायची आहे. मग आता पी ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची आहे. पी बरोबर आपल्या क्वेश्चन मध्ये काय दिलं, इफ 20% ऑफ द बोल्ट जे काय पर्सेंटेज मध्ये दिलं त्याला लिहून घेतो. पी बरोबर काय म्हटलं 20%. आता हे पर्सेंटेजचं साइन घालवायचं म्हटलं तर काय करणार 20 आणि पर्सेंटेजचं साइन केल्यानंतर डिवाइडला काय येणार आहे 100 आणि याला जर कॅल्क्युलेशन केलं कॅल्क्युलेट टाकलं तर याचं उत्तर किती येणार आहे 0.2. म्हणजे आपण पहिला काय करून घेतलं पी ची व्हॅल्यू काय करून घेतली फाइंड आउट करून घेतली. त्याच्यानंतर आता एन फाइंड आउट करायचा. मग एन कसा फाइंड आउट करायचा तर या क्वेश्चन मध्ये जरा चेक करा आणि काय दिलं, इफ 20% ऑफ द बोल्ट प्रोड्यूस्ड बाय अ मशीन आर डिफेक्टिव्ह फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 4 बोल्ट आउट ऑफच्या समोर जो काही नंबर असतोय तो आपला कोण असतो एन असतोय. त्यामुळे एन इज इक्वल टू काय असणार आपल्याकडे 4. म्हणजे आपल्याला पी ची सुद्धा व्हॅल्यू मिळाली एन ची सुद्धा व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला या क्वेश्चन मध्ये फाइंड द प्रोबॅबिलिटी फॉर 1 डिफेक्टिव्ह आणि ॲटमोस्ट 2 डिफेक्टिव्ह अशा 2 कंडिशन दिल्या. त्याच्यामध्ये आपण काय करूयात पहिला पहिली जी काय कंडिशन दिली ती सॉल्व्ह करूयात. पहिल्या कंडिशन मध्ये काय विचारलंय प्रोबॅबिलिटी फॉर 1 डिफेक्टिव्ह 1 डिफेक्टिव्ह. आता एक लक्षात येते का बघा, डायरेक्ट आपल्याला 1 साठी काय करायचं आहे प्रोबॅबिलिटी काढायची आहे. त्यामुळे देअरफॉर आर इज इक्वल टू काय असणार आपल्याकडं 1. ओके आर ची व्हॅल्यू काय असणार आहे 1. मग आपण पहिला काय करूयात फॉर्म्युला लिहून घ्या बाय युझिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन साठी आपण काय लिहूया बी इंटू डी बाय युझिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. मी असं शॉर्टकट मध्ये लिहिलं. मग आता फॉर्म्युला काय आपला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा पी ऑफ एक्स इज इक्वल टू आर इज इक्वल टू एन सी आर इंटू पी रेस टू आर इंटू ब्रॅकेट 1 मायनस पी रेस टू एन मायनस आर. आता आपल्याला यामध्ये काय करूयात एन पी आणि आर या तिन्ही व्हॅल्यू आपण या क्वेश्चन मध्ये फॉर्म्युला मध्ये पुट करूयात. वाटलं सर या बाजूला आपण काय करतोय प्रोबॅबिलिटी काढतोय कोणाची 1 डिफेक्टिव्ह साठी. मग इथल्या प्रोबॅबिलिटी फॉर 1 डिफेक्टिव्ह इज इक्वल टू एन इज इक्वल टू काय आपल्याकडे क्वेश्चन मध्ये दिलाय किती दिलाय 4. त्याच्यानंतर सी ऍज इट इज आणि आर ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे बघा आता इथं 1. ओके इनटू पॉइंट मध्ये काय असणार आपला इनटू पी रेस टू आर. पी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 0.2. त्याच्यानंतर त्याच्या डोक्यावर काय लिहायचं आर लिहायचा आर काय असणार आपला 1. ओके इनटू ब्रॅकेट मध्ये लिहायचं आहे 1 मायनस पी. पी इज इक्वल टू काय आहे 0.2 रेस टू एन मायनस आर. एन किती आपल्याकडे चेक करा एन किती आहे 4 मायनस आर किती आपल्याकडे इथं 1. आपण काय केलं आर एन आणि पी या तिन्ही व्हॅल्यू या फॉर्म्युलामध्ये पुट केल्यात. आता ह्याचं जे काय आन्सर आहे ते आपण काय करूयात कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने फाइंड आउट करूयात काय ते बघूया. काय टाईप करायचं आपल्याला 4C1. कसं टाईप करायचं असतं 4 त्याच्यानंतर सी टाईप करण्यासाठी हा सी जो काय आपण कसा टाईप करतोय तर काय करतोय पहिला आपण शिफ्ट बटन प्रेस करा. त्याच्यानंतर काय करायचं आहे हे डिव्हिजनचं साइन हे केल्यानंतर तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये काय होणार आहे सी येणार आहे. आपण टाईप करताना काय पहिला लिहायचं काय 4 त्याच्यानंतर सी आणि नंतर काय टाईप करायचं आहे 1. ठीक आहे इनटू परत आता काय करायचं 0.2 रेस टू आपल्याला काय त्याच्या डोक्यावर असणार आहे 1 इनटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 0.2 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू 4 मायनस 1. व्यवस्थित टाईप केल्यानंतर आपला आन्सर किती येतं याचा 0.4096. म्हणजे तुमची प्रोबॅबिलिटी 1 डिफेक्टिव्ह साठी किती असणार आहे 0.4096. आपल्याला किती क्वेश्चन दिले त्याच्यामध्ये 2 कंडिशन दिले. त्याच्यातले पहिल्या कंडिशनचा आन्सर आपला झालेला. आता सेकंड कंडिशन काय दिले बघा ते सॉल्व्ह करूयात.
सेकंड कंडिशन सांगितलं ॲट मोस्ट 2 आर डिफेक्टिव्ह. प्रोबॅबिलिटी फॉर ॲट मोस्ट 2 आर डिफेक्टिव्ह म्हणजे आपल्याला ॲटमोस्ट 2 साठी आपल्याला काय करायचं आहे, प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, मग ॲटमोस्ट 2 साठी जी काय प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करतोय त्याच्यासाठी परत एकदा आपण काय करूयात, फॉर्म्युला लिहून घ्या. फॉर्म्युला मगासारखंच लिहून घ्या, बाय युझिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. फॉर्म्युला काय आहे, पी ऑफ एक्स इज इक्वल टू आर इज इक्वल टू एन सी आर इंटू पी रेस टू आर ब्रॅकेट 1 मायनस पी रेस टू एन मायनस आर. असं जसं लिहिलं होतं आपल्याला प्रोबॅबिलिटी कोणाची काढायची आहे, प्रोबॅबिलिटी फॉर ॲट मोस्ट 2 आर डिफेक्टिव्ह. ठीक आहे, ॲट मोस्ट 2 आर डिफेक्टिव्ह याच्यासाठी प्रोबॅबिलिटी काढायची आहे. मग इथं एक लक्षात येते का बघा, नुसताच नंबर असेल तर आपण आरची व्हॅल्यू 1 घेतली होती. ओके, पण ॲटमोस्ट किंवा ॲटलिस्ट शब्द आला तर त्याच्यासाठी कंडिशन असतात. आपण काय लक्षात ठेवलं, ॲटमोस्ट ज्यावेळी शब्द येतोय मोस्ट मधला हा 0 पासून कुठपर्यंत जायचा आहे, 2 पर्यंत. म्हणजे इथं काय करणार, पी ऑफ 0, पी ऑफ 1 आणि पी ऑफ 2 अशा 3 व्हॅल्यू काय करायच्यात मला फाइंड आउट करायच्यात. मग ह्या व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायच्यात तुम्हाला माहितीच आहे. हा जो काय पी ऑफ 0 आहे त्याच्यात हा एकदा आर असणार आहे, एकदा हा आर असणार आहे आणि एकदा आर 2 असणार आहे. आपण काय करतोय, जो काय फॉर्म्युला लिहिलाय तो ह्याच्यासाठी एकदा, याच्यासाठी एकदा आणि याच्यासाठी एकदा. मी पहिला काय करून घेतो, एक ब्रॅकेट करून घेतो. हा पहिला ब्रॅकेट कोणासाठी असणार, 0 साठी, मध्ये साइन कोणता आहे प्लस. दुसरा ब्रॅकेट कोणासाठी असणार आहे, ह्या 1 साठी. आणि तिसरा ब्रॅकेट आपला कोणासाठी असणार आहे, ह्या 2 साठी. आता कसं लिहितोय चेक करायचा. एन किती आपल्याकडं सुरुवातीलाच दिलेलं आपल्याला 4. ठीक आहे, त्याच्यानंतर सी ॲज इट इज. आता आर किती असणार आहे इथं 0. त्याच्यानंतर इंटू पी किती आहे बघा 0.2. 0.2 ओके, पी ची व्हॅल्यू किती आपल्याकडं 0.2 रेस टू आर आहे, त्याच्या डोक्यावर आर. आर ची व्हॅल्यू काय आपल्या पहिल्या ह्याच्यामध्ये 0 आहे, त्यामुळे तो झाला इंटू परत 1 मायनस पी. 1 मायनस पी, पी ची व्हॅल्यू काय आहे 0.2 आणि त्याच्यावर रेस्टला काय आहे, पॉवरला काय आहे एन मायनस आर. एन किती आहे 4 मायनस आपल्या पहिल्या ह्याच्यात 0 कोण आहे आर असणार आहे. म्हणजे पहिल्या ब्रॅकेट मधला आर काय असणार आहे 0. एन आणि पी सुरुवातीपासून जे काय व्हॅल्यू घेतल्या त्या फिक्स राहतात. ठीक आहे, आता सेकंड ब्रॅकेट मध्ये परत फॉर्म्युला बघा, एन सी आर. एन काय आहे 4, सी ॲज इट इज, आर काय खरं आपल्याकडे येतं 1. ओके, इंटू परत काय पी रेस टू आर. पी म्हणजेच काय आहे 0.2 रेस टू आर काय असणार आहे 1 इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस पी. पी ची व्हॅल्यू काय आहे 0.2 रेस टू एन मायनस आर. एन काय आहे 4 मायनस आर काय आपल्याकडे इथं 1. ओके, म्हणजे 0 साठी हा ब्रॅकेट, 1 साठी हा ब्रॅकेट आणि लास्ट ब्रॅकेट कोणासाठी असणार आहे 2 साठी. परत आपण व्हॅल्यू पुट करत फॉर्म्युलामध्ये एन सी आर आहे. एन म्हणजेच 4, सी आर ची व्हॅल्यू करता इथे किती असणार आहे 2 इंटू परत आपल्याला पी रेस टू आर. पी रेस टू आर म्हणजेच काय 0.2 रेस टू आर. आर काय असणार आता 2 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 0.2 रेस टू एन मायनस आर. एन मायनस आर म्हणजेच काय 4 मायनस आर ची व्हॅल्यू किती असणार आहे 2. आपण काय करतोय, ॲटमोस्ट 2 शब्द दिसला की मोस्ट मधला 0 पासून समोरचा नंबर 2 पर्यंत पी ऑफ 0, पी ऑफ 1 आणि पी ऑफ 2 अशा 3 व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. सपोज ॲटमोस्ट 3 म्हटलं असतं तर 0, 1, 2 आणि 3 अशा 3 व्हॅल्यू फाइंड आउट कराव्या लागल्या, सॉरी 4 व्हॅल्यू काढाव्या लागल्या असतात. आता जे काय आपण फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यात ते आपण काय करूयात, कॅल्सीच्या सहाय्यानं ह्या सगळ्यांचा आन्सर सेपरेट सेपरेट फाइंड आउट करूयात. ओके, काय टाईप करायचं बघा आपल्याला पहिल्यांदा 4C0 इंटू 0.2 रेस टू 0 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 0.2 ब्रॅकेट रेस टू 4 मायनस 0. ओके, 4 मायनस 0. पहिल्याचा आन्सर किती येत आहे 0.4096 म्हणजे हे पहिला ब्रॅकेट, ह्या पहिल्या ब्रॅकेटचा आन्सर. सेम दुसऱ्याचा आन्सर किती येते बघूयात. आपलं काय टाईप करायचं आपल्याला 4C1 त्याच्यानंतर पी रेस टू म्हणजे 0.2 रेस टू 1 इंटू 1 मायनस 0.2 रेस टू 4 मायनस 1. ओके, याचा आन्सर येत आहे 0.4096 आणि लास्ट आता ब्रॅकेटचा आपण फक्त कॅल्क्युलेटर आन्सर करूयात आणि काय ते बघत 4C2 इंटू 0.2 रेस टू 2 ब्रॅकेट 1 मायनस 0.2 रेस टू 4 मायनस 2. काय आन्सर आहे त्याचं शेवटचं 0.1536. ओके, म्हणजे आपण पहिल्याचं आन्सर हे आलं
सेकंड ब्रॅकेटचं आन्सर इथं लिहिलं, थर्ड ब्रॅकेटचं इथं, आणि त्या सगळ्यांच्या मध्ये साईन कोणतं होतं, प्लस ते लिहिलं. आता फायनल आन्सर आपण काय करणार, या तिघांची ॲडिशन. कोणाकोणाची ॲडिशन करायचं, 0.4096 प्लस 0.4096 प्लस 0.1536. ओके, ॲडिशन येते याची 0.9728. हे तुमचं फायनल आन्सर. क्वेश्चनमध्ये आपल्याला 2 कंडिशन होत्या, त्यामुळे आपल्याला काय करावं लागलं, या दोन्ही कंडिशन व्यवस्थित सॉल्व्ह कराव्या लागल्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.